मात्र या लोकांना माहित नाहीये का की इतके लोक इथं मृत्युमुखी पडलेले आहेत। हा कार्यक्रम थांबवता आला असता, हा कार्यक्रम जो आहे तो पुढे घेता आला असता, परंतु आता आपण बघतोय की इथं कार्यक्रम सुरू आहे। बहुधा या लोकांना माहित नसावं की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा इथं मृत्यू झालेला आहे, इतके मोठ्या प्रमाणात लोक इथं मृत्युमुखी पडलेले आहेत। याच लोकांना पाहण्यासाठी, याच संघातल्या प्लेयर्सला पाहण्यासाठी हे लोक इथं आले होते, त्यांना थँक्यू बोलण्यासाठी आले होते आणि आज या 7 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम जवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजय रॅली दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये आपण बघतोय 7 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागलाय, तर 25 पेक्षा अधिक लोक जे ते इथं जखमी झाले अशी माहिती देखील समोर येते। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देशातली सगळ्यात मोठी दुर्घटना हिला म्हणावं लागेल। आरसीबीच्या पहिल्या IPLच्या विजयानंतर चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियम समोर ते जमले होते आणि यावेळेस आपण बघतोय की चेंगराचेंगरी झाली होती, अत्याधिक गर्दी झाली होती आणि त्यामुळे गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे इथं चेंगराचेंगरी झालेली आहे। पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आपण बघतोय की थेट लाठीचार्ज केला आणि लाठ्या काठ्यांपासून वाचण्यासाठी धावणारे जे नागरिक आहेत ते इथं चेंगराचेंगरीमध्ये आपण बघतोय मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांना, या लोकांना इथं तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, परंतु 7 जण दुर्दैवी ठरलेले आहेत। आपण बघतोय की ही सगळी दृश्य जी आहेत ती बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम जवळची आहेत, जिथं आरसीबीच्या विजयानंतर रॅली निघाली होती, रॅली निघणार होती आणि या स्टेडियमच्या बाहेर ही चेंगराचेंगरी झालेली आहे, ज्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे। काल आनंदाचं वातावरण होतं, परंतु या दुःखद घटनेमुळे आपण बघतोय या आनंदाच्या सगळ्या वातावरणावर विरजन पडलेलं आहे आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। जर कधी असा कार्यक्रम होतोय तर मात्र पोलीस कुठे होते, प्रशासन काय करत होतं, अशीच एक घटना खरं तर अशाच पद्धतीनं एकदा भारतातल्या मुंबईमध्ये अशाच पद्धतीनं भारतीय संघाचं स्वागत करण्यात आलं होतं। त्यावेळेस मात्र आमच्या मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, अशा पद्धतीनं कुठली घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली होती आणि आज मात्र आपण बघतोय बंगळुरू पोलीस इथं अकार्यक्षम ठरलेले आहेत। बंगळुरू पोलिसांचा बंदोबस्त इथं अपुरा पडल्याचं दिसलेलं आहे आणि ज्यामध्ये 7 क्रिकेट प्रेमींचा, 7 क्रीडा प्रेमींचा मृत्यू झालेला आहे। हे 7 लोक शुभेच्छा देण्यासाठी आले होते, थँक्यू बोलण्यासाठी आले होते आणि हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते आणि आज मात्र या 7 लोकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि तरी देखील हा कार्यक्रम घेणाऱ्या या रॉयल चॅलेंजर्स टीमचा सत्काराचा जो सोहळा आहे तो मात्र अद्यापही थांबवण्यात आलेला नाही। ही 2 दृश्य विचलित करणारी आहेत भारतीयांना। ही 2 दृश्य जी आहेत, ही 2 दृश्य खरं तर संताप म्हणावा की काय म्हणावा असा प्रश्न उपस्थित करणारी आहेत, कारण एकीकडे 7 लोकांचा जीव जातोय, अनेक लोक जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यांना तिथं आपण बघतोय की कशा पद्धतीनं वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरी दृश्य जी आहेत तिथं रॉयल चॅलेंजर्स टीमचा सत्कार होतोय। अर्थातच या सत्कार करणाऱ्या लोकांना ही इतकी मोठी दुर्घटना इथं घडली आहे याबद्दल अवेअरनेस नाहीये का, याबद्दल माहिती नाहीये का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। परंतु या स्टेजवर जमलेले जे लोक आहेत, 100-150 लोक आहेत, त्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे इंटरनेट सुरू असेलच त्यांना ही घटना कळलीच असेल, कारण अगदी हाकेच्या अंतरावर, 100 फुटाच्या अंतरावर लोकांचे जीव जात आहेत, लोक मरतायत आणि तरी देखील इथे सत्काराचे सोहळे मात्र सुरू आहेत। असंच हे दृश्य आहे, हे दृश्य खरं तर विचलित करणार आहे असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाहीये। अशा पद्धतीनं ज्या वेळेस आपल्या आनंदाचा प्रसंग येतो त्या वेळेस रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी खरं तर हे दृश्य अतिशय बोलकं आहे आणि प्रत्येकानं विचार करणं देखील गरजेचं आहे। अशा पद्धतीनं गर्दीचा भाग होऊन मरायचं आहे का असा विचार प्रत्येकानं करणं अत्यंत गरजेचं आहे। उत्साह हा आपल्या जीवावर बेतू शकतो, पोलिसांच्या लाठ्या काठ्या पडू शकतात, जीव वाचवण्यासाठी अशा पद्धतीनं धावपळ करावी लागू शकते, हेच इथं दिसतंय। त्यामुळे या नंतर भविष्यात जेव्हा केव्हा असे सत्कार सोहळे होतील त्यावेळेस मात्र आपलं सामाजिक भान आपण प्रत्येकानं जपणं गरजेचं आहे, हे देखील आजची घटना, आजची दुर्घटना सांगून गेलेली आहे। आरसीबीच्या रॅलीमध्ये 7 लोकांचा मृत्यू झालाय। अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे आणि तरी देखील इथे सत्काराचे सोहळे मात्र सुरू आहेत, त्यामध्ये खंड पडलेला नाही। लोकांना मरायचंय तर त्यांनी मरावं,
असंच इथं यांना सांगायचं आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण पोलीस आपण जे ते बघतोय, अपुरा पोलीस दल, पुरतं सपशेल अपयश. यावेळेस बंगळुरू प्रशासनाचं सपशेल अपयश पाहायला मिळालेलं आहे. 7 लोक, 7 संसार, 7 कुटुंब आज उद्ध्वस्त झालेली आहेत. 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 7 कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत. आणि त्यानंतरही या ठिकाणी सत्कार सोहळे मात्र सुरू आहेत. ट्रॉफी नाचवणं मात्र सुरू आहे. काल आनंद होता. विराट कोहलीच्या आनंदामध्ये फक्त बंगळुरू शहरच नव्हे तर देश सहभागी होता. काल या सामन्यामध्ये बंगळुरूला आरसीबीला हा मोठा विजय मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आनंद साजरा झाला.